म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारी बहुते तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती. भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमद रूपेण श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 29व्या ओवीला आपण आरंभ करतो आहे. विषय आहे शास्त्र. म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पाय. म्हणून शास्त्राचं जे शास्त्रत्व आहे ते सांगितलेल्या कर्माचं आणि कर्माला लागणारी जे योग्य देशकाल सामग्री त्याच्यामध्ये पुष्कळसे प्रकार आहेत. शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्व कर्म जे आहे ते यथासांग घडलं तरच फलप्राप्ती होते. यथासांग जर घडलं नाही तर फल मिळत नाही. आणि यथासांग काही घडत नाही. एवढी वाटी आणायची खोबऱ्याची आणि त्याचे 10 तुकडे करायचे आणि त्यात कमी पडलं तर देवा भागून घ्या, देवा भागून घ्या. देवाचे काय वापस जायचे ते भागून घेतो, पण तुम्हाला त्याचं फल मिळत नाही. जे सांगितले त्याप्रमाणे घडलं तरच फल प्राप्त होत. उगीच करायचं लोकांना आपण करायचं त्याला काही महत्व नाही असं या ओवीतून सांगतात. मग शास्त्रज्ञान नसलेले पण मोक्षाची इच्छा असणार मुमुक्षु, अर्जुन विचारते भगवंताला, त्या मुमुक्षुची या परमार्थ मार्गामध्ये काय गती आहे. शास्त्र तर कळत नाही. 16व्या अध्यायाच्या शेवटी तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्र प्रमाण सांगितलं. मग अर्जुनाने विचारलं शास्त्र ज्यांना कळत नाही त्याची काय गती आहे. शास्त्र काही सर्वांना कळत नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यांना मुमुक्षुला मोक्षाची जी गती आहे, इच्छा असलेल्या मुमुक्षुला या परमार्थ मार्गामध्ये कोणती गती प्राप्त होते. हा पुसावया अभिप्राय जो अर्जुन करी प्रस्ताव तो 17-18 अध्याय येथे भगवंतानी मांडणी जी केलेली आहे त्याबद्दल अर्जुन प्रश्न विचारत आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाण. इथून खरा आरंभ आहे 17व्या अध्याय. आणि मग 17व्या अध्यायाच्या आरंभीच अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की हे प्रभू, शास्त्र काही सर्वांना कळत नाही. शास्त्रही म्हणता येत नाही. संस्कृत सुद्धा शब्द वापर, संस्कृत म्हणतात, संस्कृत. पुष्कळसे शब्द चुकीचे वापरतात. त्यांना धड बोलताही येत, शास्त्र काय करणार आहे मत. म्हणून हा पुसावया अभिप्राय, किंवा ज्यांना शास्त्र कळत नाहीये पण मोक्षाची तळमळ आहे
असे जी मोक्षाची इच्छा असणारी मुमुक्षु, त्यांची गती काय? हा जो मनातला अभिप्राय आहे, हा विचारण्याकरता अर्जुन प्रस्तावना करत आहे. तोच इथं 17व्या अध्यायाचा मुख्य विषय आहे. आणि त्या मुख्य विषयाला आता आरंभ होतो आहे. तरी सर्व विषयी वितृष्ण, जो सकळ कळी प्रवीण, कृष्णा ही नवल कृष्ण अर्जुन त्वेजो. तरी सर्व विषयी वितृष्ण, सर्व विषयाबद्दल जो निरीच्छा आहे, ज्याला कुठल्याही विषयाची इच्छा नाही आहे. अर्जुन जेव्हा 5 वर्ष स्वर्गामध्ये गेला, तेव्हा अर्जुन फार सुंदर होतं. लक्षात, अर्जुनाचं सौंदर्य पाहून तिथं जी नृत्य करणारी अप्सरा होती, ती अप्सरा अर्जुनाच्या रूपाला भाळली होती. आणि तिनं अर्जुनापुढे आपली इच्छा प्रगट केली होती. अर्जुनाने विचारलं, काय म्हणतेस तू? वेडी झाली की काय? तू परंपरेनं आमची आजी लागतेस. परंपरेनं तू आमची आजी आहेस आणि मी तुझा नातू आहे. वेड्यासारखं काय बडबडतेस? असा विरक्त अर्जुन. लक्षात ठेवा, स्वर्गातली अप्सरा आहे, मृत्यू लोकातली नव्हे. पण अर्जुनाचं वैराग्य, म्हणून अर्जुनाला आज 5000 वर्ष होऊन गेले तरी अर्जुनाचं चरित्र, अर्जुनाची कीर्ती, अर्जुन हा नित्य नूतन आहे. अर्जुन हा विरक्त होता. नृत्यामध्ये अत्यंत प्रवीण होता. नृत्य करण्यामध्ये तो विराट नगरीमध्ये जो विराट राजा आहे, त्याची मुलगी उत्तरा, तीच पुढे अर्जुनाची सून झाली. त्या उत्तरेला अर्जुनाने नृत्य शिकवले. ते अर्जुनाच्या रूपात नव्हे, नृत्य शिकवले. अर्जुन नृत्यामध्ये अत्यंत हुशार होता, गायनामध्ये अत्यंत हुशार होता, धनुर्विद्येमध्ये अत्यंत हुशार. नंबर पहिला अर्जुना. सर्व विद्येमध्ये अर्जुन हा अत्यंत निष्णात आहे. तो अर्जुनपणाने सर्वज्ञ श्रीकृष्णाला आश्चर्य निर्माण करणारा दुसरा अशा प्रकारे कृष्णच वाटावा. अर्जुन हा दुसरा कृष्णच म्हणा, असं इथं म्हटलेलं आहे ओळीमध्ये. कृष्ण ही नवल कृष्ण. असा अर्जुन शौर्या जोडला आधार, जो सोमवंशाचा शृंगार, सुखादी उपकार दयाची लीला. शौर्यत्वाला जो आधार मिळालेला आहे असा अर्जुन, जो सोमवंशाचा दागिना आहे, अलंकार आहे अर्जुन. प्राणी मात्राला
अत्यंत सुख देणारा, द्रव्याधिक देऊन उपकार करणारा असा अर्जुन होता. त्याने कधीही दान करत असताना मागे पुढे पाहिलं नाही. आपण जर दान केलं तर मग आपल्या बरोबर काय न्यायला राहील का शिल्लक, असा कधी त्याने विचार केला नाही. खूप दानी होता अर्जुन. लक्षात हे या गोष्टी अर्जुनाची सहज लीला आहे. जो प्रज्ञेचा प्रियोत्तम, ब्रह्मविद्येचा विश्राम, सहचरो मनोधर्म, देवाचा जो अर्जुन हा प्रज्ञारूपी स्त्रीचा, बुद्धिरूपी स्त्रीचा प्रियोत्तम पती आहे. ब्रह्मविद्येचा विश्राम आणि ब्रह्मविद्येचं विश्रांती स्थान अर्जुन आहे. सहचरो मनोधर्मो, देवाचा आणि जो भगवंताबरोबर सर्व काळ राहिलेला, सर्व काळ देवाचा एक मनस्वभाव म्हणजे अर्जुन आहे. लक्षात मनस्वभाव असा अर्जुन आता बोलत आहे. अर्जुन उवाच शास्त्र विधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्जुन भगवंताला बोलत आहे, हे प्रभु, ए शास्त्र विधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता, जे अज्ञानामुळे शास्त्रविधीचा त्याग करताय, न कळल्यामुळे, शास्त्रविधी त्यांना कळत नाहीये, पण श्रद्धावान आहे, यज्ञ दान पूजादी कर्म करतात, त्यांची ती कर्मतत्परता जी आहे ती कोणती असावी? सात्विक आहे का राजस आहे का तामस आहे, कोणती आहे? असं अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारलेला आहे. तो अर्जुन म्हणेगा, तमाल श्यामा इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकाम शुभ पैजी. तो अर्जुन भगवंताला म्हणतो आहे की हे तमाल वृक्षाप्रमाणे सावळा असणारा भगवान, इंद्रियांना सहज प्रत्यक्ष असलेला भगवान श्रीकृष्ण, तुझं मागचं भगवंताला म्हणतोय अर्जुन, तुमचं मागच्या अध्यायामध्ये मी बोलणं ऐकलं तुमचं, आणि ते बोलणं ऐकल्यानंतर मला शंका निर्माण झाली. काय शंका निर्माण झाली? जे शास्त्रे वाचून यानिके प्राणिया स्वमोक्षो न देखे, ऐसे का कै पक्षे बोलिलास. हे प्रभू, शास्त्रा वाचून दुसऱ्या कोणत्याही साधनाने मनुष्याला स्वतःला मोक्ष प्राप्त होणार नाही असं काय म्हटलं तुम्ही? शास्त्र वाचून मोक्ष प्राप्त होणार,
हे का बोललात तुम्ही? आणि कोणाचा पक्ष घेऊन बोललात हे मला सांगा. तरी न मिळेची तो देशू, नवेची काळा अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी. गंमत अशी आहे, जे काही कर्माचरण करायचं आहे ते कर्माचरण शास्त्राने सांगितल्याप्रमाणे जो योग्य त्याला देश लागतो, योग्य काल लागतो, सर्व साहित्य शास्त्राप्रमाणे लागतं. सर्व कर्म करण्यामध्ये सर्व शास्त्राचं ज्ञान हे त्याला असलं पाहिजे. सर्व शास्त्राचं पाहिजे ज्ञान. आणि तो जो या आयुष्याच्या काळामध्ये, कारण या सगळ्या गोष्टी होण्याकरता आयुष्याचा दीर्घ काल लागतो, तो तर नाही आहे. मनुष्य तर अल्प आयुष्य आहे. कृतयुगामध्ये मनुष्याला लाख वर्षाचं आयुष्य होतं. लाख वर्ष मनुष्य मरतच नव्हतं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष मनुष्य मरत नाही. 10,000 वर्ष. द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य. 1,000. आणि कलियुगामध्ये 99,999 गेले. तर 100 वर्ष राहिले किंवा 99 गेले. 99 गेले म्हणून एकच शिल्लक राहिले 100 वर्ष. आणि त्या 100 वर्षामध्ये काय करणार हो? बरं, 100 वर्षाची काय करारनामा नाही. 100 वर्ष जगेलच, शाश्वती नाही आहे. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. कोणता दिवस कसा उगवेल काही सांगता येत नाही. एक तर आयुष्य कमी आहे फार. त्या कमी आयुष्यामध्ये एक तर माणसाला परमार्थाची आवड, 101% माणसाला परमार्थाची आवड नाही. भावना राहिल्या नाही, आवड राहिली नाही. मग सांगा तुम्ही मला की शास्त्र काय सांगणार, तो काय करणार त्याला? या तर सगळ्या गोष्टी पाहिजे. तिथं आयुष्य कमी आहे त्याचं. त्याला त्याची प्रेमही नाही, आवडही नाही, भावनाही नाही. त्याची शास्त्राबद्दल त्याला आदरही नाही. अर्थात मग तो गुरु सुद्धा त्याला मिळाला पाहिजे. गुरुही मिळत नाही. मिळाला गुरु तर कळत नाही गुरु. कारण आम्हाला सगळे सारखे दिसतात. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तू पारखी. आम्हाला सगळे सारखेच दिसतात. आम्हाला दृष्टी दोष आहे आमच्या ठिकाणी. गुरु भेटत नाही. गुरु भेटला तर कळत नाही. कळला तरी त्याच्यावर भावना राहत नाही. भावना फिरत राहत. इथं तर एक ठिकाणी भावना राहिली पाहिजे म्हणजे ज्ञान होतं. तसं तर नाही आमचं. आम्हाला युट्यूबवर किती काय गुरु दिसतात, हजारो. त्यामुळे आमची वृत्ती बदलत राहते सारखी. हा फार चांगला सांगतो, हा खूप हसायला लावतो, हा खूप विनोद करतो, हा खूप चांगला आहे. त्यामुळे
आमची जी वृत्ती आहे, आमची जी भावना आहे ती राहिली नाही. भावे विन देव न कळे संदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. इथं तर भाव पाहिजे, भाव तर नाही राहिला आमचा. सगळा भाव बुडाला काय करू, तुकोबर भाव बुडाला काय करू. दुबळा तुका भावे विण उदारा देव घेतनारीना. देव न लगे साठवणीचे रुधले जागे. भावच नाही राहिला देवाला. सगळ्याला भाव आला, ज्याला भाव नव्हता त्याला आला. 60 रुपये तोळ्याचं सोनं 70,000 रुपये झालं, नाही त्याला भाव आला. पण परमार्थात भाव राहिला नाही. आणि भावाशिवाय कळत नाही. म्हणून जो शास्त्र अभ्यास करतो, शास्त्र शिकवतो, तो गुरु सुद्धा मिळत नाही. मिळलं तर कळत नाही, कळलं तर भावना बसत नाही. भावना बसली ते काय सांगतं ते पटत नाही. एखादं पूर्व पुण्याने पटलं तर पचत नाही, निश्चय होत नाही. कारण वृत्ती तद्रूप होत नाही ना. वृत्ती तद्रूप होत नाही. वृत्ती सारखी फिरत राहा, वृत्ती सारखी फिरत राहा. तेव्हा मग त्या गुरुकडे स्वतःचा घर प्रपंच सोडून राहणं शक्य का? नाही शक्य. आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामग्रिया. त्याही नाही अपैतिया ती वेळी. ठीक आहे, इथपर्यंत गुरु कळत नाही. कळलं तर भावना बसत नाही, भावना बसत त्याने सांगितलेलं पटत नाही, पटलं तर निश्चय होत नाही. ठीक आहे. आणि अभ्यास आहे विरजिया होती जिया सामग्रिया. त्याही नाही अपैतिया ती वेळी. मनुष्याचा परमार्थामध्ये विश्वास भाव राहिला म्हणून जीव दुःख भोगतो. विश्वासाला भावनेला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे दुःख नष्ट होते. संत आणि भगवंत यांच्यावर जर भाव विश्वास असेल तर दुःख समाप्त होते. जीवाचं दुःख का वाढत आहे? भावनात नाही. हुरण तुळजापूर, आवजबाई इकडं, पुणबाई तिकडं, जोगवा माग. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास राहिलाच. संतांची हे पायी हा माझा विश्वास. हे फक्त आता म्हणण्यापुरतं आहे. सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझी हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी. संतांची पायी हा माझा विश्वास. संत आणि भगवंत यांच्यावर ज्यांचा विश्वास आहे, भाव आहे, त्यांना संत कळतात आणि भगवंत कळतात. त्यांना दुःख होत नाही. जीवाला जे दुःख भोगायची पाळी आली ते या गोष्टीमुळे भाव विश्वास राहिला नाही. म्हणून अभ्यासी विरजिया होती जिया सामग्रिया. मग अभ्यासाला सहाय्य करण्याकरता जी सामग्री आहे
ती सामुग्रीही राहत नाही, जवळ नाही, अभ्यासाकरता. शरीर धड राहत नाही, अभ्यासाची सामग्री नाही, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्त एकाग्र होत. चित्त एकाग्र होत नाही लक्षात. म्हणून म्हटलं या त्याही नाही अपैती या ती वेळी. मग त्यावेळी ते स्वाधीन आपल्याला राहत नाही. त्यामुळे साधनेला जी सामुग्री पाहिजे ती सामुग्री नसल्यामुळे साधना करता येत नाही. साधना नसेल तर साध्याची प्राप्ती होत नाही. जव हे सकळ सिद्ध आहे तव तू आपुले स्वहित पाहे. पुढं काय म्हटलं? जव हे सकळ सिद्ध आहे तव तू आपले स्वहित पाहे. हात पाय चालावया हात पाय तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको जव असे काळ दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरणिया भला नवंचे त्याला चुकू नको जव काळासे दुरी ठेला. हे सगळी सामुग्री असेल तर सगळी सामुग्री आहे, पण भाव नसेल तरी काही होणार नाही. आणि भाव सध्या भाव नाही राहिला, सगळ्याला भाव आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातले समाज तर कांद्या बटाट्यातच मेला गेला. कांद्या बटाट्यात कांद्याला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कांद्याला. मूर्खांना असं कळालं की कांदे कमी पडले की भाव वाढतो, की सगळे कांदेच लावतात. पुन्हा कांदे आले सगळे की भाव कमी आला. हे डोकं चालत नाही. लसणाचं तसंच, कांद्याचं तसंच, बटाट्याचं तसंच. ह्याला काही यांच्या सगळ्या डोक्यात बटाटे कांदेच भरले. अशी आजची परिस्थिती आहे. पहा तुम्ही बातम्याला काही विषय झाले कांदे बटाटे. सध्या अधिवेशन चालू आहे तिथं हाच विषय कांदे बटाटे. यांच्या डोक्यात कांदे बटाटेच भरले. काय मला मुद्दा काय सांगायचा आहे की श्रद्धा. आता श्रद्धा सांगायची आहे. श्रद्धा नाही ना, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असेल तरच सर्व गोष्टी होतात. श्रद्धा नसेल तर, भाव नसेल तर, विश्वास नसेल तर प्रपंचही धड होत नाही. प्रपंचही धड होत तर परमार्थ कसा होईल? उजून हेची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन ऐसे ठेले अपादन शास्त्रांचे जया. बर समजा काही गोष्टी सगळ्या गोष्टी अशा आहेत, पण पूर्वकर्म जर अनुकूल नसेल तर ती पुन्हा भानगडच आहे. पूर्वकर्म अनुकूल नाही, प्रतिकूल आहे. कारण आपल्या हातात काहीच नाही. सगळं जे होतं ते कर्माप्रमाणे. तरी माणसाला कळत नाही, काय दुर्दैव आहे. तरी माणसं घासाघीस भांडत राहतात. अरे ते कर्माप्रमाणे घडत राहतं सगळं. तुझ्या माझ्या हातात काहीच जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. आणि कर्माप्रमाणे बुद्धी होते माणसं. मग कसं करतं, कुठं नाही करतं. व्हायचं तसं होणारच आहे.
तुम्ही का अटक येऊन मरता घेण्यान देणे. म्हणून म्हटलं या ठिकाणी की त्याला पूर्वकर्म सुद्धा अनुकूल पाहिजे, बुद्धी सुद्धा आपली चालली पाहिजे. कारण आपली बुद्धी परमार्थात तर चालतच नाही. तुका म्हणे ऐसे बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा त्याहुनी दगड. व्यवहारात बुद्धी फार चालते. कशा टोप्या फिरवाव्यात फार बुद्धी चालते. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची त्याच्या डोक्यात, सगळ्यांची आपल्या ओळख्यात, याला फार बुद्धी चालते म्हणजे. पण परमार्थ म्हटला की बुद्धी चालतच जड. परमार्थ म्हटलं की नसलेली येते. श्रवण असेल, भजन असेल, वाचन असेल, तुम्ही असे गप्पावर शेजारी पाजारी आल्यावेळी गप्पा मारत बघा, आलेली जाते. आणि ज्ञानेश्वर येऊ कसं 10-5 वया वाचल्या की नसलेली, असा प्रकार. एक तर पहिली गोष्ट कर्म अनुकूल पाहिजे. कर्म अनुकूल नसतं. सर्वांचंच कर्म चांगलंच असेल, पूर्वजन्मात चांगलं केलं असेल तर या जन्मात अनुकूल होईल. या जन्मात जर तुम्ही चांगलं केलं तर त्याचा उपयोग पुढच्या जन्मात होईल. ते चांगलं केलं तर, नाही तर मग दुःखाशिवाय दुसरा पर्याय हो नाही. म्हणून शास्त्राचं ओझं वाहून नेण्याकरता सहाय्यता पाहिजे. शास्त्राचं ओझं कोण वाहत? बुद्धी. ते बुद्धीचं सहाय्य पाहिजे ना. नुसते ग्रंथ घेऊन काय करायचं? त्या बुद्धीनं सहाय्य केलं तरी उपयोग होईल त्याचा, नाही तर होत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या शास्त्राचं ज्ञान संपादन करायचं आहे ते या प्रतिकूलतेमुळे अशक्य आहे. अर्जुन भगवंताला विचारले, किंबहुना शास्त्रविखी एकही न लहातीची नखी म्हणून उखे विखे सांडिले जिही. किंबहुना शास्त्रविखी, फार काय सांगू म्हटले. शास्त्र विषयाच्या बाबतीमध्ये फार काय सांग. पुष्कळ अभ्यास करून सुद्धा शास्त्राचं एक लहानसं नख सुद्धा मिळत नाही. पुष्कळ अभ्यास केला पण पदरच काहीच नाही. सगळं लोकांना सांगण्याकरता तुझ्या पदरात काय बघ, तुझ्या स्वार्थाकरता, तुझ्या हिताकरता उपयोग आहे का? पोट भरण्याकरता आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण आपल्या हिताचा कधी विचार केला नाही. पण खूप अभ्यास केला पण त्याचा उपयोग जर आपल्याकरता झाला नाही, पोट भरण्याकरता नाही, पोट तर पशु भरतात, पशु पक्षी, त्याला महत्व नाही. लक्षात ठेवा, त्या शास्त्राचा उपयोग आपल्याकरता झाला. आपलं तर आपल्याला कळतच नाही. जे अभ्यास करतात ते लोक सांगण्याकरता लोकांना सांगून रंजवणी करायची आणि लोकांकडून उपटायची, याच्याकरता माणसं अभ्यास करतात. स्वतः कोरडे पाषाण, स्वतः कोरडे, आत ओलं झालंच नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी किंबहुना शास्त्रविखी एकही न लहातीची नखी
म्हणून उखी विखी सांडिली जी. शास्त्र कळलं त्यांना म्हणावं, ज्ञान झालं त्यांना म्हणावं. आपल्या ठिकाणची विकृती गेली तर समजावं शास्त्र कळलं, शास्त्राचा आपल्याला उपयोग झाला. पुष्कळ अभ्यास करून सुद्धा काहीच मिळत नाही, काहीच नाही, समाधान नाही ना. पुष्कळ अभ्यास केला पण समाधान नाही, सुख नाही, शांती नाहीये. खूप अभ्यास केला, काय उपयोग त्या अभ्यासाचा? म्हणून ज्याने शास्त्र अभ्यासाबद्दल ओवापोह करण्याचं सोडून दिलेलं आहे. अर्जुन म्हणतो, भगवंता परी निर्धारोणी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदता ती परत्रे साचारे जे. आणि म्हणून विचाराने शास्त्राचा निर्णय करणं, विचाराने, शास्त्र विचाराने, शास्त्र विचाराने, शास्त्राच्या अभ्यासाने विवेक निर्माण होतो. आणि विवेक निर्माण झाला की निर्णय करता येतो. आणि मग सांगितलं ज्या शास्त्रामध्ये पवित्र गोष्टी, बस त्या पवित्र गोष्टीचा जो अर्थ आहे, यज्ञ यागादी, दानादिक, जपादिक, तपादिक, योगादिक, हे जे सांगितलेलं आहे त्याच्या अनुष्ठानाने पुण्य प्राप्त होईल. आणि पुण्य प्राप्त झाल्यानंतर खरोखरच या परलोकामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहत हो नाही. तया ऐसे आम्ही, असं अर्जुन भगवंताला विचारत आहे. शास्त्र तुम्ही सांगता, मी शास्त्राची अशी परिस्थिती आहे. या भगवंताचा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे, या संवादात एक गोष्ट म्हणजे गमतीची लक्षात. ती गोष्ट अशी गमतीची आहे की ज्यावेळी मी बोलत असताना त्यावेळी तुम्ही बोलणारच नाही, अजिबात नाही. आणि तुम्ही बोलायला की मी बोलणार नाही. हा अर्जुन जोपर्यंत बोलतोय पण ते आपल्या डोक्यात राहील. थांबा माझा ऐका, थांबा तुझं काय ऐका, आमचं जाईल तोपर्यंत. याचंही जातं आणि त्याचंही जातं, असं होतं. म्हणून अर्जुन जोपर्यंत बोलत आहे भगवान नुसतं ऐकून घेणार आणि ते संपूर्ण ऐकून घेणार. आणि मग जेव्हा भगवान उत्तर द्यायला लागले की अर्जुन निवांत ऐकणार, अशी ही परिस्थिती संवादाची आहे. आणि मग अर्जुन बोलत आहे आणि भगवान नुसते ऐकत आहे. ऐकत आहेत म्हणजे इकडून ऐकायचं इकडून सोडायचं असं नाही. त्याचा विचार करतात भगवान आणि अर्जुनाला त्याचं पुन्हा शब्दाचं उत्तर, असा विचार या ठिकाणी चालू आहे शास्त्राचा. शास्त्राबद्दल अर्जुन विचारत आहे, भगवान ऐकत आहे आणि मग त्याचं उत्तर ती देते. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडलिक वरदान ओम नमः